गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आधुनिक व्यवस्थापन पद्धती मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस या विषयामध्ये आज आपण एक नवीन टॉपिक घेणार आहोत. तो म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापन किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंट. व्यवसायातील उत्पादनाची व वितरणाची क्रिया मुख्य असल्यामुळे त्या सर्वात महत्त्वाच्या असतात. या दोन्ही क्रिया नियमितपणे व अखंडपणे चालू राहणं महत्त्वाचं असतं. उत्पादन क्रियेसाठी आवश्यक त्या विभिन्न प्रकारच्या कच्च्या मालाची गरज असते. कच्चा माल आवश्यक त्या प्रमाणात आवश्यक त्या वेळी उपलब्ध असावा लागतो. तसेच कच्चा माल हा उत्पादन प्रक्रियेतील मुख्य घटक असतो. म्हणून त्या कच्च्या मालाचा पुरवठा विशिष्ट वेळेत आणि विशिष्ट प्रमाणात होणं आवश्यक असतं. अन्यथा व्यवसायासमोर गंभीर प्रश्न उभे राहू शकतात. त्याचप्रमाणे उत्पादन जे तयार होतं त्याच्या वितरणाचा देखील प्रश्न असतो. उत्पादित वस्तू त्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची कार्यक्षम व गतिमान व्यवस्था निर्माण करायला लागते. आजची बाजारपेठ ही व्यापक स्वरूपाची असते. आंतरराष्ट्रीय बहुराष्ट्रीय स्वरूपाची बाजारपेठ असते. त्यामुळं त्या वस्तू त्या ग्राहकापर्यंत वेळेमध्ये पोहोचणं हे इथं आवश्यक असतं. बाजारपेठेतील सर्व विभागांमार्फत व उपभोक्त्यामार्फत मागणीनुसार पुरेशा प्रमाणात योग्य वेळी त्या वस्तूचं वितरण इथं व्हावं लागतं. त्याकरता सातत्यपूर्ण व नियोजनबद्ध अशी प्रक्रिया निर्माण करावी लागते. यालाच उत्पादन साखळी सप्लाय चेन मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. आजचं जे व्यवस्थापन आहे, बिझनेस ट्रेंड्स ज्या आजच्या दिसत आहेत तुम्हाला, त्या पूर्वीपेक्षा खूप वेगळ्या आहेत. 1970चं दशक जे होतं ते उत्पादनाचं दशक होतं. मॅन्युफॅक्चरिंग ते महत्त्वाचं होतं. जे उत्पादन करायचं आहे ते उत्पादन करण्यामध्ये जास्त महत्त्व प्राप्त होतं. कारण ग्राहकांसमोर मर्यादित वस्तू उपलब्ध होत्या. फारशा पर्याय इथं असायचे नाहीत. फक्त उत्पादनावर भर देणं यावर हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. कारण उत्पादित केलेल्या वस्तू सहजपणे विकल्या जात होत्या. ग्राहकांना गरज होती, त्यामध्ये उत्पादकांना गरज नव्हती. त्यापेक्षा गरज ही ग्राहकांना होती. त्यामुळं उत्पादनावर हा भर दिला गेला. 1980 दशक जे आहे त्याच्यामध्ये दर्जावर जास्त भर दिला गेला. क्वालिटी, ज्यावेळी थोड्याफार प्रमाणामध्ये स्पर्धा निर्माण झाली, त्यामुळं दर्जेदार उत्पादनं तयार करणं आणि ती ग्राहकापर्यंत पोचवणं याला महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळं हे दशक हे क्वालिटीचं मानलं जातं. तिसरं जे आहे ते 1990चं दशक हे सप्लाय चेन मॅनेजमेंटचं दशक इथं मानलं जातं. म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापनाचं दशक हे मानलं जातं. कारण या काळामध्ये अनेक पर्याय ग्राहकांसमोर निर्माण झाले होते. त्यामुळं आपला आवश्यक तो ग्राहक निश्चित करणं, शोधणं, त्या ग्राहकापर्यंत आपली वस्तू पोहोचवणं, त्याकरता चांगली वितरण साखळी निर्माण करणं, वितरणासाठी आवश्यक तेवढा स्टॉक इथे निर्माण करणं, या गोष्टी त्या काळामध्ये महत्त्वाच्या मानल्या गेल्या. आणि आताचं जे शतक आहे हे पूर्णपणे बिझनेस आणि सप्लाय चेनचं शतक इथं मानलं जातं. यामध्ये बहुसंख्य व्यवसाय हा कॉमर्समार्फत होतो. आज जर आपण चित्र बघितलं तर कॉमर्सचा वाटा जवळ आपल्या जीवनामध्ये 20 ते 30% उत्पादन ही कॉमर्समार्फत इथं वितरित केली जातात. तर यावेळी याच्या काळामध्ये सप्लाय चेन किंवा पुरवठा साखळी ही सगळ्यात महत्त्वाची बनलेली आहे. कारण वितरणाशिवाय चांगली पुरवठा साखळी असल्याशिवाय कुठलीही कंपनी पुढं जाऊ शकत नाही. त्यामुळं आजच्या काळामध्ये या साखळीला, पुरवठा साखळीला सगळ्यात महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या पुरवठा साखळी व्यवस्थापनाची संकल्पना आणि व्याख्या पुढीलप्रमाणे केली जाते. पक्क्या मालाचे रूपांतर करण्यासाठी कच्चा माल पोहोचवणे व पक्क्या वस्तू अंतिम उपभोक्त्यापर्यंत नेणे यासाठी व्यवसाय व व्यक्तींचे एकत्र काम करण्याचे जाळे म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापन होय. सप्लाय चेन मॅनेजमेंट इज द नेटवर्क ऑफ बिझनेस अँड पीपल दॅट वर्क्स टुगेदर to move raw material into finished goods and eventually to the end users. त्यामुळं सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये, पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये 2 संकल्पना आहेत. एक, कच्चा माल
एकत्र करून उत्पादन तयार करणे, त्यासाठीची उत्पादन साखळी ही वेगळी असते. आणखी जो पक्का माल असतो, मॅन्युफॅक्चरर गुड्स असतात, ते त्या ग्राहकापर्यंत पोहोचवणं, त्यासाठीची साखळी वेगळी असते. या दोन्ही साखळ्यांना पुरवठा साखळी असंच म्हटलं जातं, पुरवठा साखळी व्यवस्थापन असं म्हटलं जातं. त्या संकल्पना पुढील कोष्टकामध्ये आपल्याला मांडलेल्या दिसतात. सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये ऑल ॲक्टिव्हिटीज असोसिएटेड विथ द फ्लो अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गुड्स फ्रॉम रॉ मटेरियल टू एंड युजर्स. जो कच्चा माल आहे तो कच्चा माल गोळा करणं, त्यातून पक्का माल तयार करणं आणि पक्का माल ग्राहकापर्यंत पोहोचवणं, या सगळ्या व्यवस्थापनाला सप्लाय चेन मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. आता त्यामध्ये 3 प्रकारच्या इथं साखळ्या इथं निश्चित केलेल्या आहेत. एक अपस्ट्रीम, इंटरनल प्रोसेस अँड डाऊनस्ट्रीम. म्हणजे कच्चा माल जो आहे तो कारखान्यापर्यंत घेऊन येण्याची साखळी ही वेगळी असते. बऱ्याच वेळा अनेक प्रकारचं उत्पादन आपल्याला वेगवेगळ्या छोट्या सप्लायरकडून घ्यावं लागतं, ते एकत्रित करावं लागतं. त्याला अपस्ट्रीम असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादी आपल्याला कार बनवायची असेल तर अनेक प्रकारच्या वस्तू, छोट्या छोट्या वस्तू, पार्ट्स इथं गोळा कराव्या लागतात. ते पुरवठा करणारे अनेक व्यक्ती असतात, अनेक या ठिकाणी छोट्या कंपन्या असतात. या कंपन्याच्या माध्यमातून त्या वस्तू, ते छोटे छोटे पार्ट्स या कारखान्यापर्यंत पोचवल्या जातात, आणल्या जातात. त्याला अपस्ट्रीम असं म्हटलं जातं. त्यानंतर हा जो माल एकत्र आलेला आहे तो वेगवेगळ्या विभागामध्ये पोचवावा लागतो. समजा एकापेक्षा जास्त विभाग असतील तर त्या ठिकाणी त्या विभागामध्ये तो माल पोचवावा लागतो, कारण हा वेगळ्या प्रकारचा माल असतो. त्याला इंटरनल प्रोसेस असं म्हटलं जातं. ही इंटरनल प्रोसेस असते किंवा ही साखळी, उत्पादन साखळी वेगळी असते. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग गुड्स किंवा उत्पादन तयार होतं, प्रत्यक्ष उत्पादन तयार होतं. हा जो माल तयार झालेला माल आहे तो ग्राहकापर्यंत पोचवला जातो. याला या ठिकाणी डाऊनस्ट्रीम असं म्हटलं जातं. म्हणजेच या पुरवठा साखळी व्यवस्थापनाची व्याप्ती आपल्याला लक्षात येईल. छोट्या उत्पादनांचं एकत्रीकरण, सप्लायचं एकत्रीकरण किंवा कच्च्या मालाचं एकत्रीकरण, त्यानंतर कंपनीमध्येच त्याचं वितरण करणं वेगवेगळ्या विभागामध्ये, त्यानंतर जे उत्पादन तयार होतं, फायनल प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो, ते उत्पादन त्या ग्राहकापर्यंत पोहोचवणं, या सगळ्याला मिळून इथं पुरवठा साखळी व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंट असं म्हटलेलं आहे. आता ही जी पुरवठा साखळी व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे ती कशी असते बघूया आपण. त्यामध्ये पुढील घटक येतात. एक व्यूहरचनात्मक व्यवस्थापन, मागणीचं नियोजन करणं, पुरवठ्याचं नियोजन करणं, मालाचं संपादन प्रोक्युअरमेंट करणं, त्यानंतर उत्पादनाचं नियोजन करणं, उत्पादन साठवणूक प्रक्रिया, आदेश पूर्तता, आणखी वाहतूक प्रक्रिया, या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रक्रिया असं म्हटलं जातं. आता व्यूहरचनात्मक व्यवस्थापनामध्ये उत्पादन क्रियेसाठी लागणाऱ्या ज्या कच्चा माल आवश्यक असतो तो कुठून घ्यायचा, कसा घ्यायचा, या बाबतीचं व्यवस्थापन हे व्यूहरचनात्मक व्यवस्थापनामध्ये समाविष्ट होतं. त्यामध्ये उत्पादनाचं प्रमाण, कच्च्या मालाची गरज, उत्पादनाचा दर्जा, कच्च्या मालाचा दर्जा, उत्पादनाचे वेळापत्रक, भांडवलाची अवस्था, उत्पादनाची पद्धती, स्पर्धक कंपन्यांचा असणारा हिस्सा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून इथं व्यूहरचनात्मक योजना आखली जाते आणि त्यातून पुढच्या गोष्टी इथं निश्चित केल्या जातात. म्हणजे या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि त्यानंतरच पुढं काय करायचं, कुठून घ्यायच्या वस्तू, हे इथं ठरवलं जातं. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे मागणी नियोजन करणं. बाजारपेठेतील ग्राहकांच्या ज्या गरजा असतात त्या समजून घेण्यासाठी मागणीचं नियोजन इथं आवश्यक असतं. कुठल्या गोष्टींना मागणी आहे, कशी मागणी आहे, त्या मागणीचे प्रकार कुठले कुठले आहेत, त्या उत्पादनाला पर्यायी वस्तू कुठल्या आहेत, बाजारातील पर्यावरण कसं आहे, यानुसार या ठिकाणी मागणी नियोजन केलं जातं. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे पुरवठा नियोजन.
मागणी जशी असेल तसं या ठिकाणी पुरवठा करणं आवश्यक असतं. म्हणजेच मागणी जरा कमी असेल तर त्या ठिकाणी कमी पुरवठा करावा लागतो, तेवढं उत्पादन कमी करावं लागतं. मागणी वाढली की उत्पादन वाढवावं लागतं. एकदा मागणीचं नियोजन निश्चित झालं की पुरवठ्याचं नियोजन कसं करायचं इथं ठरवलं जातं. त्यामध्ये पुरवठा नियोजनामध्ये कच्च्या मालाचं प्रमाण, खरेदीची प्रक्रिया, कच्च्या मालाची बाजारपेठेची निवड, पुरवठादारांची निवड, कच्चा माल आणण्याची व्यवस्था, किंमत देण्याची पद्धती, कच्च्या मालाचा दर्जा इत्यादी सगळ्या बाबी निश्चित केल्या जातात. म्हणजेच आपल्याला मागणी किती करायची आहे, उत्पादन किती करायचं आहे हे ज्यावेळी निश्चित होतं त्यानंतर तो पुरवठा कसा होईल, कुठून कच्चा माल घ्यायचा, कुठल्या कुठल्या वस्तू आवश्यक आहेत त्या कशा घेता येतील याचं नियोजन केलं जातं. त्यानंतरचा घटक जो असतो तो म्हणजे मालाचं संपादन करणं किंवा प्रोक्युअरमेंट. कच्चा माल हा वेगवेगळ्या घटकांकडून इथे येत असतो. त्यासाठी व्हेंडॉर्स ठरवले जातात, उत्पादक ठरवले जातात. ते उत्पादक त्या मालाचं या ठिकाणी पाठवणी करत असतात. तो पाठवलेला माल आपल्याला कंपनीकडे घ्यावा लागतो. त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमार्फत हा माल इथं घेतला जातो. याला संपादन किंवा प्रोक्युअरमेंट असं म्हटलं जातं. तर त्यांना कोणाकडून घ्यायचा, कसा घ्यायचा, त्यानंतर त्यांची पेमेंट कसं करायचं, त्यासाठी क्रेडिट किती द्यायचं किंवा क्रेडिट किती दिलं जातं, या सगळ्या गोष्टी या संपादनामध्ये निश्चित केल्या जातात. त्यानंतरचा जो घटक असतो तो म्हणजे उत्पादन करण्याचा, प्रत्यक्ष उत्पादन करण्याचा घटक. ते प्रत्यक्ष उत्पादनाचं नियोजन इथं केलं जातं. अलीकडच्याच काळामध्ये एक नवीन प्रक्रिया इथं आलेली आहे, त्याला जस्ट इन टाईम असं म्हटलं जातं, JIT. त्यामध्ये जेवढी मागणी आहे तेवढंच उत्पादन करणं, तेवढंच प्रोसेसिंग करणं, याला या ठिकाणी जस्ट इन टाईम असं म्हटलं आहे. त्यामुळं उत्पादन किती करायचं याचं देखील नियोजन करावं लागतं. कच्चा माल जरी आला असला तरी तो किती मागवायचा आणि किती उत्पादन करायचं हे या पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये निश्चित केलं जातं. त्या उत्पादनाचं नियोजन केलं जातं. त्यानंतर उत्पादित माल हा जो तयार झालेला माल आहे त्याची साठवणूक केली जाते. ती कुठं साठवायची, त्या ठिकाणी कुठली पद्धत वापरायची हे इथं ठरवावं लागतं. बऱ्याच वेळा कंपनी डिस्ट्रीब्युटरची नेमणूक करते. म्हणजे उत्पादन कारखान्यामध्ये होतं, त्यानंतर तो माल डिस्ट्रीब्युटरकडे जातो, त्यानंतर होलसेलरकडे जातो आणि त्यानंतर रिटेलरकडे जातो. याला आपण सप्लाय चेन असं म्हणतो किंवा पुरवठा साखळी, वितरण साखळी असं म्हटलं, चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं. तर ही कुठल्या पद्धतीनं आपण साठवणूक करायची हे इथं निश्चित करावं लागतं. आता साठवणूक करताना त्या ठिकाणी गुदाम आहेत का, वेअरहाऊस आहेत का, त्या ठिकाणी सुरक्षा आहे का, या सगळ्या गोष्टी इथं अभ्यासाव्या लागतात. त्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे आदेशाची पूर्तता करणं. जी मागणी येते, प्रत्यक्ष मागणी असते, त्या ठिकाणी ती वस्तू, ते उत्पादन पोहोचणं आवश्यक असतं. तर त्या पद्धतीनं आदेशांची पूर्तता केली जाते, त्या मालाची पाठवणूक केली जाते आणि पाठवणूक करण्यासाठी वाहतूक इथं केली जाते. शेवटची जी प्रक्रिया आहे ते म्हणजे वाहतूक प्रक्रिया असते. ज्या ठिकाणाहून ऑर्डर आलेली आहे त्या ठिकाणी माल पाठवला जातो. याला लॉजिस्टिक असं म्हटलं जातं. आधुनिक संकल्पनेमध्ये लॉजिस्टिक मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. म्हणजेच जो माल तयार झालेला आहे तो कुठं पाठवायचा आहे, कुठून आदेश आलेला आहे आणि तो कुठं पाठवायचा आहे, त्याकरता कुठल्या गोष्टीचा वापर करावा लागतो हे इथं महत्त्वाचं असतं. कारण आजचं जे मार्केट आहे ते मार्केट या ठिकाणी प्रचंड मोठं मार्केट आहे. समजा फक्त भारताचंच नाही आहे तर त्या ठिकाणी आज संपूर्ण जगामध्ये आपलं मार्केट इथं पसरलेलं आहे. त्यामुळं ह्या गोष्टी ज्या सगळ्या आहेत त्या महत्त्वाच्या असतात. आज आपण बघतो आहे हजारो फोन चायनामधून येतात, तैवानमधून येतात किंवा कोरियामधून येतात. कोरियामध्ये मॅन्युफॅक्चर होतं किंवा तैवानमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि त्या वस्तू या ग्राहकापर्यंत, कोल्हापूरच्या ग्राहकापर्यंत, खेड्यातल्या ग्राहकापर्यंत इथं पोहोचतात. हे सगळं एवढं सोपं नसतं. तर त्या ठिकाणी फार मोठं व्यवस्थापन इथं केलं जातं. कारण कुठून येणारी वस्तू, हजारो किलोमीटरवरून ती वस्तू येते आणि तुमच्या पत्त्यावर, ॲड्रेसवर बरोबर ती वस्तू मिळत असते तुम्हाला.
त्यासाठी एक पुरवठा साखळी इथं तयार करावी लागते, डिस्ट्रीब्युशन चॅनल तयार करावं लागतं आणि त्या माध्यमातून त्यासाठी एक व्यवस्थापन करावं लागतं. या सगळ्या गोष्टींना पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रक्रिया असं म्हटलं जातं आहे. आता या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चर्समध्ये घेऊया. थँक्यू.